आणि आता पाहूयात विधानसभेची तयारी। लाडकी बहीण लाडका भाऊ योजना आणली, आता लाडका शेतकरी योजना ही लागू होईल। बीडमधील कृषी प्रदर्शनामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा। तर घरात बसून फेसबुक लाईव्ह वरून शेतकऱ्यांच्या व्यथा समजत नाहीत, शिंदेंचा उद्धव ठाकरे यांनाही टोला। राज ठाकरे यांची भंडाऱ्यामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, बंद दाराआड मनसे पदाधिकाऱ्यांशी चर्चा। राज ठाकरे पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपला दुसरा धक्का, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी राजीनामा दिला। राहुल देसाई हे माजी आमदार बजरंग देसाईंचे चिरंजीव। महाराष्ट्रामध्ये थेट बीआरएस पक्षाच्या नावानं विधानसभा लढवण्यास नकार, महाराष्ट्र राज्य समितीच्या माध्यमातून चंद्रशेखर राव यांचा पक्ष विधानसभा निवडणूक लढवणार, माजी आमदार शंकर धोंडगे यांची माहिती। सांगली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये जयश्री पाटील उतरणार, कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढण्याचे जयश्री पाटील यांचे संकेत। काँग्रेसला उमेदवारी दिली नाही तरी विधानसभा लढणारच, जयश्री पाटील यांचा निर्धार। नंदुरबारमध्ये उद्या काँग्रेस कमिटीची उत्तर महाराष्ट्र आढावा बैठक, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार। मी ठाकरे गटाला अंगावर घेतलं, वांद्रे पूर्वेतून मलाच उमेदवारी द्या, कुणाल सरमळकर यांचं मुख्यमंत्री शिंदेना उमेदवारीसाठी पत्र। खूप दिवसांपूर्वी अजित पवारांना व्हॉट्सअप मेसेज केला, पण त्यांच्याकडून कुठलाही रिप्लाय नाही। पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळेंचा खुलासा, रक्षाबंधनाबाबत विचारलेल्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांचं उत्तर। मराठा समाजाची 29 ऑगस्टची बैठक पुढे ढकलण्याचा निर्णय, अंतरवाली सराठीमध्ये मनोज जरांगे यांनी दिली माहिती। सरकारने निवडणुकीची तारीख पुढे ढकलल्यामुळे तारीख पुढे ढकलल्याची मनोज जरांगे यांची माहिती।